दवाखान्यातील बिलाचे प्रकरण मी वेळोवेळी विधानसभेत विषय मांडलेला आहे, मात्र हॉस्पिटलची एवढी मुजरी कशामुळे चालते हे पाहावं लागेल। आमदारांच्या घरातल्याच व्यक्तीचं असं मृत्यू होत असेल तर हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। विधानसभेत मांडला होता, पुन्हा तो आयरोनल आहे दीनानाथ मंगेशकरचं रूप। हो, काल अमित गोरखे साहेब जे आमच्याच भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा वरती लावून धरला आणि आपण कोणी पाहिलं का नाही मला माहिती नाही, परंतु अमित म्हणजे सभागृहामध्ये मी हा मुद्दा मांडला होता की दवाखान्याची बिलं अमर्याद होत आहेत, गरीब माणसाला म्हणजे आजारी पडावं का नाही इथपर्यंत विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आहे। कालचं चित्र पाहिलं तर 10 लाख रुपये भरायचे सांगितले। माझ्याकडे एक उदाहरण 32 लाख रुपये त्याचा खर्च होऊन सुद्धा ते पेशंट डेड झालेलं सुद्धा उदाहरण आहे आणि ते 32 लाख रुपये गरिबाचं आहे। तर याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमू। मला वाटतं पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती समिती स्थापन होईल आणि जे ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत दवाखान्याच्या बाबतीत, विशेषतः मेडिकलच्या बाबतीमध्ये माझी तक्रार होती की 60 रुपयाची गोळी जर 6000 रुपयाला मिळायला लागली तर मग गरीब माणसाने कसं करायचं। मॅन्युफॅक्चरिंग त्याची प्राईस 60 रुपये आहे। मला आमचेच योगेश सागर म्हणून आमदार आहेत, ते काही 3 का 4 हॉस्पिटल चालवतात, त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं की 60,000 रुपये मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेलं औषध म्हणजे गोळी शेवट ह्याच्यापर्यंत म्हणजे आमच्या मेडिकलच्या ग्राहकापर्यंत येऊस्तोवर तिची किंमत जर 6,000 रुपये होत असेल आणि मी हा मुद्दा बी मांडला होता की जे हॉस्पिटलचे चालक आहेत त्यांच्या मेहण्याचंच मेडिकल कसं येतं, त्यांच्या पुतण्याचंच मेडिकल कसं येतं आणि काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांचेच इंजेक्शन प्रेफर का करतात, या सगळ्या गोष्टीचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेल्या समितीमध्ये उहापोह व्हावा आणि हे जे प्रकार चाललेले आहेत, विशेषतः 1.5 लाखाचा पेशंट म्हणजे 1.5 लाखाचा दवाखाना आणि 2.25 लाखाचं बिल, हे मी म्हणत नाही, तुम्ही रोज लोकांमध्ये आहेत, तुम्ही जाऊन चौकशी करा मेडिकलचं बिल किती होतं, हे अतिशय भयावह आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती, या समितीच्याद्वारे याची चिरफाड व्हावी आणि गरीबातल्या गरीब माणसाला कमीत कमी पैशामध्ये, आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीच्या कक्षाचे फोन जर घेत नसतील तर यांची एवढी मुजरी केलीच कशी हा प्रश्न आहे। आणि राज्यामध्ये कोट्यवधी रुपये, शेकडो कोटी रुपये, 300-400 कोटी रुपये कदाचित वर्षाला सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीचे येतात आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे कोणाच्या आमदाराची शिफारस खासदाराची शिफारस काही ठेवलेलं नाही। तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जो कोणी पेशंट असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आणि ऑनलाईन अर्जावरती ते पैसे डायरेक्ट पेशंट तिथून म्हणजे बाहेर जायच्या अगोदर म्हणजे सुट्टी व्हायच्या अगोदर DBTद्वारे त्याचं पेमेंट जातं। आमदारांचं ऐकत नाही, मात्र 1 रुपये नाममात्र भाडं सरकार त्यांच्याकडून घेतं, जागा घेतलेल्या ऐकत नाहीत आमदारांचं। हे बघा, आम्ही तर कारण तुम्ही बघा मागच्या काही दिवसामध्ये जे CM फंडाचे जे पैसे नेमले त्यातले प्रमुख 4-5 जे आमदार आहेत त्यापैकी मी एक आमदार आहे की हायेस्ट पैसे मी माझ्या मतदारसंघात आणि बाहेरचा आला तरी त्याला मिळवून देतो। आम्ही सुद्धा सतत फोन करतो। एका पेशंटच्या बाबतीमध्ये फोन करायचं म्हणलं तर 5 डॉक्टरांना फोन लावावा लागतो, 5वा डॉक्टर आम्हाला रिझल्ट देतो। म्हणजे आमची सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणात अवमानच होतोय, पण तो आजपर्यंत आम्ही कधी बोलून दाखवत नव्हतो। पण कालची जी घटना अमित गोरखे साहेबांच्या मला वाटतं PAच्याच घरातलं पेशंट आहे आणि इतकं दुर्दैवी जाणं 3 जीवाचं, हे मला वाटतं अतिशय भयावह। राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सरकारने अजून पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले नाहीत। हे शेतकरी विरोधी सरकार आहे। एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, ही फसवणूक देखील सरकारनं केल्याची टीका यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे। गेल्या 3-4 दिवसामध्ये अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामधील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। साधे पंचनामे करण्याची सुद्धा गरज या सरकारला भासली नाही, तसे आदेश सुद्धा दिलेले नाही।
मग तिकडे द्राक्ष असतील, इकडे भाजीपाला असेल, मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिरावला गेला. अरे मदत नंतर करा, पण पंचनाम्याची तरी किमान तसदी घ्या. पण ते सुद्धा हे सरकार करत नाही आहे. इतकं निर्ढावलेलं आणि शेतकरी विरोधी सरकार या खुर्चीवर बसलेलं आहे. गेल्या 2 वर्षातून शेतकऱ्यांना अनेक संकटाला सामोरं जात असताना त्याचे पैसे सुद्धा दिले नाहीत. कर्जमाफी तर दूर राहिली, ते तर बेईमानीच करतायत, त्या शेतकऱ्यांशी फसवणूक करताय. पण एवढं नुकसान होऊन हे तातडीनं पंचनामे करून या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, नाहीतर या लोकांना रस्त्यावर फिरू देऊ नका, असंही आवाहन मी शेतकऱ्यांना करतोय. मुंबईच्या पोलीस ठाण्यांना देखील आता आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. यासाठी मुंबई पोलिसांकडून ISO दर्जा मिळवण्यासाठी निकषांची पूर्तता केली जाणार आहे. परिमंडळ 7 मधील सर्वच्या सर्व 8 पोलीस ठाण्यांना तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयाला देखील ISOचा दर्जा प्राप्त झालाय. या निकषांची पूर्तता करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याची डागडुजी करण्यात आली आहे. यासोबतच पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात हेल्प डेस्कची निर्मिती करण्यात आली. तुमच्या कार्यालयाला काय सांगाल, नेमकी कशी संकल्पना होती? माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे 100 दिवसाचा कृती आराखडा चालू आहे, तर त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय स्पेशल पोलीस आयुक्त सर जे आहे, जॉईंट CP सर आणि ॲडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे आमच्या परिमंडळामध्ये सर्वच ठिकाणी कामकाज चाललेलं आहे. या अनुषंगानं जे जनताभिमुख पोलीस प्रशासन करण्यासाठी जे विविध योजना राबवल्या जात आहेत, विविध उपक्रम राबवले जात आहेत, या अनुषंगानंच जे आहे की एक ISO सर्टिफिकेशन, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन चे जे सर्टिफिकेशन करणं, या अनुषंगानं आम्ही एक नाविन्यपूर्ण म्हणून एक बाब प्राधान्याने घेतलेली होती. त्या अनुषंगानं जे आहे की DCP झोन 7 हे कार्यालय आणि त्याचबरोबर परिमंडळातील 7 पोलीस स्टेशन आपण ISO सर्टिफिकेशन करण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्या अनुषंगानं DCP झोन 7 कार्यालयाला आणि परिमंडळातील 7 पैकी आता 8 पैकी 7 पोलीस स्टेशन आता मिळालेलं आहे. 8वं पोलीस स्टेशन नजीकच्या काळामध्ये त्यांचं पण प्राप्त होईल. आणि परिमंडळातील सर्वच पोलीस स्टेशन ISO करण्यासाठी जो आपण उपक्रम राबवला होता, प्रयत्न करत होतो, तर तो आता यशस्वी झालेला आहे. या अगोदर ISO स्टँडर्ड्स जे आहेत ते कंपन्यांना पाहायला मिळायचे, त्यांच्या क्वालिटी ऑफ वर्कवर ते मिळवलं जायचं. पोलीस ठाण्यांना ते मिळवून देणं, त्यामुळे जनतेला किती फायद्याचं आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे 100 दिवसाचा कृती आराखडा आहे, या दरम्यान जास्तीत जास्त जनताभिमुख पोलीस प्रशासन, जनताभिमुख प्रशासन करण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. आज जो कायापालट जो झालेला आहे पोलिसांच्या कामामध्ये, तर ते हाच आंतरराष्ट्रीय स्तराचा हा कायापालट आहे. लोकांच्या सेवा पुरवण्याकरिता जे लोक इथं येत आहेत, इथली जी स्वच्छता आहे, लोकांना बेसिक सुविधा आहेत, फक्त लोकांनाच नाही तर पोलीस जे काम करणाऱ्या लोकांना पण जे आहे ते बेसिक सुविधा देण्याचा, त्या वाढवण्याचा प्रयत्न दरम्यानच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात केलेला आहे. आणि अशाच पद्धतीची एक आंतरराष्ट्रीय स्तराची सेवा आपण जनतेला देतोय, हा विश्वास जो आहे की ISO सर्टिफिकेटमुळं सर्व जनतेला होईल, या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेला आहे. सोलापुरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत टँकद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. यात 2 मुलींचा दूषित पाणी पिल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर आता सोलापूर महानगरपालिकेला जाग आली आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार देवेंद्र कोठे आणि मनपा अधिकाऱ्यांनी यावेळी घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे. लक्ष्मण तुपदरकर आहेत. पाणी सगळं घाण आलं, तर सगळं पळणा केले, तर सांगितले पाणी घाण म्हणून सांगितले, तर सगळं पाणी घाणच येते. तर रिपोर्टिंग करते, ते सगळं पाणी छान येते म्हणून सांगते, तर छानच नाही आले. तर त्याच्यामुळे सगळं पाणी घाण आले, तर रिपोर्ट सगळं घाण आता बी घाणच पाणी आले सगळं. म्हणून आता म्हणून पाणी सोडले, तर ते मेहले, तर त्याच्यामुळे पाणी म्हणून शिवसेना शहर उपप्रमुख अनिता गवळी. आणि आज जो या ठिकाणी प्रसंग ओढवला आहे, त्या दूषित पाण्यामुळे जे मुलींना दूषित पाण्यामुळे जो प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे 2 मुली दगावल्या आहेत मोदीखान्यामधल्या, तर त्याच्यासाठी म्हणजे महापालिकेने सक्रिय होऊन त्यावेळेस ह्या ड्रेनेज लाईन जे चोकअप झालेल्या आहेत आणि नळाचं पाणी आणि ड्रेनेज लाईनचं पाणी हे एकत्रकरण होत आहे आणि त्याच्यामुळं पाणी दूषित येऊन अशा मुली 2 दगावल्या. त्याच्यासाठी आपण नेहमी तक्रार करतो महापालिकेकडे, पण महापालिकेचे अधिकारी येत नाहीत आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत नाहीत. तर अशा टायमात त्यांनी सहकार्य करायला पाहिजे. याच्यामुळे असं आज इथे झालेलं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी आहे की जिथे पाणी घाण येतं त्या ठिकाणी त्यांनी जाऊन सर्वे केला पाहिजे आणि त्या ठिकाणी
ते दुरुस्तीकरण झालं पाहिजे, हेच आमच्या महापालिकेकडे मागणी आहे. आणि मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे यांच्याकडे आमची हेच मागणी आहे की खाली जनतेला खूप त्रास होतोय, तर त्याच्यासाठी आम्हाला मदतीची गरज हवी आहे. शंकर पाटलाला पाणी पण चांगलं नाही, पिवळा यायला लागलाय, ते नळाला पण पिवळा येत आहे पाणी, ते पण घाणच आहे पाणी, हे पण घाणच आहे पाणी, काय उपयोग नाही. आम्हाला एक पाईपलाईन नवीन करून द्या, एवढाच अपेक्षा. आज काय झालं माहीत झालंय, पोरी येत पाणी पिऊन, दोन्ही पोरींचा मेले तर पाणी पिऊन उलटी जुलाब. महानगरपालिकेने टँकर मागवला की मग ते पण चांगलं नाही की पाणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आज मृत तनिषा भिसेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. तर बालेवाडी महसूल कार्यालयात फडणवीसांची भेट झाली आहे. तनिषा भिसेंचे पती सुशांत भिसे, ननंद प्रियंका पाटील आणि कुटुंबातले अन्य सदस्य यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.